मेडिटेशनची जादूगिरी. पुढील लेख आहे बेस्ट ऑफ लक. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा जमलो. नेहमीप्रमाणे मी बोलायला उभी राहिले. सुरुवात करणार इतक्यात आजी उठून उभ्या राहिल्या. म्हणाल्या, काल दिवसभर मी अजिबात रडले नाही, त्यामुळे मलाही आता जरा बरं वाटते. ताई, आज आपण सांगा की मृत झालेल्या व्यक्तीला त्याच्या पुढील जीवनासाठी काय व कशा शुभेच्छा द्याव्यात. आजींचं रडणं बंद झालं. सर्वांनाच बरं वाटलं. त्यांचा चेहराही आता ठीक दिसत होता. चेहऱ्यावरील उदासी, हताशपण कमी झालं होतं. मी बोलू लागले, जेव्हा आत्मा एक शरीर सोडून दुसरं शरीर घेतो तेव्हा तो ड्रेस आणि ॲड्रेस म्हणजे वस्त्र आणि त्याचं राहण्याचं ठिकाण बदलत असतो, पण तो मनाने आधीच्या नातेवाईकांमध्येच गुंतलेला असतो. नवीन शरीरात व नवीन नातेवाईकांशी त्याचं नातं अजून नीट स्थापित झालेलं नसतं. गर्भावस्थेमध्ये जास्तीत जास्त कॅचिंग पॉवर अर्थात ग्रहण करण्याची शक्ती असते. ती ऊर्जा, एनर्जी कॅच करत असते. त्यामुळे आधीचे नातेवाईक कितीही लांब असले तरी देखील त्याच क्षणी त्यांची भावभावना एनर्जी रूपात गर्भात असलेल्या बाळाला पोहोचत असते. त्यामुळे आधीच्या नातेवाईकांनी चिंता केली, दुःख निर्माण केलं, रडले, त्रागा केला तर ही सगळी नकारात्मक ऊर्जा दुसऱ्याच क्षणी बाळाला पोहोचते. मग ते बाळ देखील दुःखी, कष्टी, नाराज, उदास होतं. परिणामी त्यांच्या शरीराची होणारी वाढ खुंटते. त्यांचा शारीरिक, मानसिक विकास रखडतो. ते बाळ कमजोर होतं. कदाचित त्याला जन्मजात काही आजार होण्याची शक्यताही वाढत जाते. माझं हे विधान ऐकून मंडळी अंतर्मुख झालेली दिसली. जीवनाचं एक एक रहस्य जसं उलगडत जात होतं तसं सगळेजण स्तब्ध होत गेले. सरोदे काका म्हणाले, ताई, ते बाळ निरोगी असावं, त्याचं सगळं चांगलं व्हावं यासाठी काय बरं करावं. मी म्हणाले, हो, हा प्रश्न आजीचा पण होताच. सांगते, गेलेल्या व्यक्तीला आपण विसरू शकत नाही. त्यांची आठवण तर येणारच, परंतु आठवण आल्यावर न रडता त्या व्यक्तीला शुभेच्छा देणं, त्याच्या गुणांचं कौतुक करणं, त्याच्या नावाने आपण काही दान पुण्यही करू शकतो. आजी, हो, म्हणजे समजा मी नातवाच्या नावाने अनाथ आश्रमात जाऊन त्यांना गोडधोड जेवू घातलं तर. मी म्हणाले, वा, छानच ना, नक्की तुम्ही हे करू शकता. यामुळे सोडून गेलेल्या आत्म्याला शांतता आणि आशीर्वाद मिळतील आणि या शांतता व आशीर्वादमध्ये तुमचाही वाटा असणारच आहे. काकू म्हणाल्या, काय आपण त्यांना कपडे वगैरे देऊ शकतो का. मी म्हणाले, हो, नक्कीच. कुठल्याही प्रकारचं दान आपण करू शकतो. वस्त्रदान, अन्नदान, किराणा दान, वह्या, पुस्तकं दान इत्यादी इत्यादी आणि कुठल्याही गरजू संस्थेसाठी किंवा व्यक्तींसाठी करू शकतो. किशोरदा, आणि काही ट्रस्ट वगैरे स्थापन करून कायमस्वरूपी काही सामाजिक कार्य करता येईल का. मी म्हणाले, वा किशोरदा, अगदी बरोबर. आम्ही आमच्या सासूबाई व सासरे मामांजींच्या नावाने ट्रस्ट स्थापन केली व त्याद्वारे नेत्रपेढीचं कार्य करतो. नेत्रदान घडवून आणणं, नेत्ररोपणाचं ऑपरेशन करून अंध बांधवांना दृष्टी देणं हे व असे सामाजिक कार्य त्यातून चालतं. शिवाय स्त्री जन्माचं स्वागत करा ही चळवळही त्यातूनच उभी राहिली आहे. आजीचा चेहरा खुलत गेला. त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी दूर झाली. त्या म्हणाल्या की मी पण आता असंच काही करेन. मी निवृत्त शिक्षिका आहे, पेन्शन येतं मला. माझा नातू पुस्तकावर प्रेम करणारा होता. आहे. पुस्तक वाचायला त्याला खूप आवडायचं. मी आता त्याच्या नावाने लायब्ररी सुरू करेन. त्यामुळे इतर मुलांनाही वाचनाची गोडी लागेल. चालेल ना हो ताई. आणि हो, आता मी रडणार नाही तर त्याला नवीन आयुष्यासाठी बेस्ट ऑफ लक देणार. आजींचं बदलतं रूप पाहून आम्ही सगळे सुखावलो. मी लगेच होकार भरला. म्हणाले, माझ्याकडूनही काही पुस्तकं मी पण देईन. काकू, किशोरदा व इतर मंडळीही म्हणाली की आम्ही काही पुस्तकं लायब्ररीला भेट करू. पुढच्या बाबी उद्या बोलायचं ठरलं. सगळे आपापल्या घरी गेले, परंतु आज मात्र सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. हा लेख इथेच समाप्त होत आहे.
आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित. श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी.